बघा, आज भाजी बनणार आहे. हिरवा वाटाणा आणि बटाटे. बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याला व्यवस्थित छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. कढई घेतलेली आहे मी. कढईमध्ये पाणी टाकायचं. पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. हिरवा वाटाणा आणि बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. मी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे आज. गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यावरती कढई ठेवायची. वाटाणा आणि बटाटा शिजू द्यायचा मिठाच्या पाण्यामध्ये. भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा मी. आल्याची पेस्ट आहे. लसण कापून घेतलेलं आहे. कोथिंबीर कापून घेतलेली आहे. लसणाची पात पण आहे, कापून घेतलेली आहे. 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहे. 3 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. भाजीत टाकण्यासाठी दही. बघा, वाटाणा आणि बटाटा मिठाच्या पाण्यामध्ये शिजलेला आहे. वाटाणा आणि बटाटा मिठाच्या पाण्यात शिजवल्यामुळं भाजी छान लागते, खायला चवीला मस्त होते. भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायची. कढई ठेवायची. झालेली आहे. 1 माप तेल टाकायचं. गरम झालेलं आहे. जिरा टाकायचा. कापलेली हिरवी मिरची, लसण, कापून घेतलेला कांदा. कांद्याला परतून घ्यायचं. कांदा छान भाजायचा. थोडं मीठ कमी टाकायचं, कारण आपण अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा आणि वाटाणा शिजून घेतलेला आहे. लसणाची पात परतून घ्यायचं. कोथिंबीर, अद्रकची पेस्ट, दही टाकल्यानं भाजी छान लागते, आंबट अशी. थोडी हळद परतून घ्यायचं. शिजून घेतलेला वाटाणा आणि बटाटा टाकून घ्यायचं. परतून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं. 2 मिनटं झालेली आहेत. बघू शकता, वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा वाटाणा आणि बटाट्याची भाजी कशी झाली.